रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. नमस्कार, मी आरजे आकांक्षा. स्वागत आहे तुमचं या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे ग्लॅमर पॉड. या पॉडकास्टमध्ये युजली आपण ज्या गप्पा मारणार आहोत त्या असतील लाईफस्टाईल, फॅशन आणि ब्युटी संदर्भातल्या. चला तर मग आजचा पॉडकास्ट सुरू करूयात. आजकाल सगळ्यात जास्त जो विषय ब्युटी संदर्भातला डिस्कस केला जातोय तो म्हणजे फेस सिरम्स. आणि या सिरम्सच्या बाबतीमध्ये इतकं मोठं कन्फ्युजन आहे ना. आता हे सगळे सिरम्स कधी लावायचे, कुठे लावायचे, कसे लावायचे, कोणत्या वेळेत लावायचे, किती प्रमाणात लावायचे, या सगळ्या मागे एक सायन्स आहे, एक बेसिक कॅल्क्युलेशन आहे. एकदा कळालं की लाईफ सॉर्टेड. चला तर मग या सिरमच्या समुद्रात उडी मारायला तयार व्हा आणि कुठलं सिरम कधी, कुठे, कसं, कशा पद्धतीनं लावायचं याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल अगदी सोप्या आणि साध्या शब्दात. सगळ्यात आधी तर मार्केटमध्ये इतक्या प्रकारचे सिरम्स आहेत ना, म्हणजे विटॅमिन सी सिरम, नायसिनेमेड आहे, त्याच्यानंतर ग्लायकॉलिक आहे, हायलोरॉनिक ऍसिड, ज्याचं नाव घ्यायला सुद्धा आपली जीभ अगदी 4 वेळा वळते. अशी जी काही ही सिरम्स आहेत, ही नेमकं लावायची कुणी, कशा पद्धतीनं लावायची. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट वय वर्ष. आपण 20 वर्ष आणि त्यावरचे सगळे लोक जे आहेत ते हे सिरम्स यूज करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, फेस सिरम्स जे आहेत याचा आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये कुठे नंबर लागतो, तर सगळ्यात महत्वाचं क्लेन्झिंग म्हणजे आधी फेस वॉश करायचं, त्याच्यानंतर टोनर आणि त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे या सिरम्सचा. मग त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत, त्या आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये येतात. आता माझ्याकडे एक 5-6 सिरम्सची लिस्ट आहे आणि त्यात सगळ्यात पहिल्या नंबरला येणारं, आपलं सगळ्यात फेवरेट, आपल्या आवडीचं, ते म्हणजे विटॅमिन सी सिरम. विटॅमिन सीचं महत्व करोना काळानंतर जरा जास्तच वाढलं. मग ते फेस मध्ये असेल, हेअर मध्ये असेल किंवा खाण्यामध्ये असेल, सगळ्याच बाबतीमध्ये, नाही का? सगळ्यात महत्वाचं तर म्हणजे विटॅमिन सी सिरम हे कशा पद्धतीनं काम करतं ते म्हणजे, इमॅजिन करा आपण एखादं फळ कापून ठेवलेलं आहे. जसं की आपण सफरचंद कापून ठेवल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये त्याची वरची स्किन जी आहे ती काळी पडायला लागते. तसंच आपल्या स्किनचं सुद्धा होतं. UV रेजमुळे, धुळीमध्ये, प्रदूषणामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा आपल्या स्किनला डॅमेज व्हायला लागतो. आणि विटॅमिन सी सिरम हेच तर काम करतं, आपल्या स्किनला डॅमेज होण्यापासून थांबवतं. आणि त्याचबरोबर विटॅमिन सी सिरम जे आहे ते स्किन ब्राईटनिंगचं सुद्धा काम करतं. आता प्रत्येक स्किन टाईपचे लोक विटॅमिन सी सिरम जे आहे ते यूज करू शकतात. आणि मग त्यानंतर मॉइश्चरायझर आणि नेहमीप्रमाणे सनस्क्रीन, ही स्टेप कधीही विसरायची नाही. दिवसा किंवा रात्री कुठल्याही वेळी विटॅमिन सी सिरम जे ते आपण यूज करू शकतो. त्यानंतर येतंय ते म्हणजे सॅलिसिलिक ऍसिडचं सिरम. येस, आता हे जे सिरम आहे हे इतकं जास्त टीनेजर्स साठी कामात येईल किंवा जे कॉलेज गोईंग आहेत त्यांच्यासाठी कामाला येईल, ज्यांना खूप जास्त ऍक्ने, पिंपल किंवा फोड आल्यानंतरचे जे सगळे डाग आहेत, या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत असतील, अशा सगळ्यांना सॅलिसिलिक ऍसिड सिरम जे आहे ते खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ऑइल सिक्रेशन जी आपली त्वचा करत असते, तर ते कमी करण्याचं काम सॅलिसिलिक ऍसिड सिरम जे आहे ते करतं. आता हे लावायचं कसं? हे नेहमी लावलं पाहिजे तर ते रात्री झोपताना. कंपल्सरीली हे सिरम जे आहे ते रात्री झोपताना लावायचं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही लावू शकता. ज्यांची स्किन खूप जास्त ऍक्ने प्रोन आहे, खूप लवकर फोड येतात, पिंपल्स येतात, अशांसाठी हे आहे. तिसरं म्हणजेच ग्लायकॉलिक ऍसिड सिरम. आता हे इतकं जास्त कमाल आहे ना, जसं की ऍक्ने स्पॉट्स असतील, डार्क मार्क्स असतील चेहऱ्यावरती, ब्लेमिशेस असतील किंवा डेड स्किन खूप जास्त आहे, डाग पडून गेल्यानंतर ती स्किन झडवण्याचं काम, जी डेड स्किन आहे ते रिमूव्ह करण्याचं काम ॲज माइल्ड एक्सफोलिएशन म्हणून सुद्धा हे ग्लायकॉलिक ऍसिड सिरम जे आहे हे काम करतं. सुरुवात करताना अगदी आठवड्याला फक्त एकदा, सकाळी किंवा संध्याकाळी, म्हणजे सकाळी किंवा रात्री झोपताना तुम्ही हे लावू शकता. त्यानंतरच्या स्टेजमध्ये तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा ग्लायकॉलिक ऍसिड सिरम जे आहे ते यूज करू शकता. आता हे वापरायचं कसं, तर जसं आपण टोनर यूज करतो, कॉटन पॅडवरती टोनर घेऊन जसं आपण अख्ख्या चेहऱ्यावरती लावतो, तसंच अगदी हे ग्लायकॉलिक सिरम जे आहे कॉटन पॅडवरती घ्यायचं, टोनर सारखं अख्ख्या चेहऱ्यावर लावायचं आणि त्यावरनं मग मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायचं. एक तर डेड स्किन हे रिमूव्ह करण्याचं काम करतं, म्हणून स्किन जी आहे ती थोडीशी आपली ड्राय पडल्यासारखी वाटू शकते ना, त्यामुळे मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही. आणि सनस्क्रीन मिस करणं म्हणजे पापच आहे, नाही का?
चला आणखीन एक महत्वाचं सिरम, 4थ्या नंबरचं, ते म्हणजे हायॅलुरॉनिक ऍसिड सिरम, जे म्हणता म्हणता माझी काय सगळ्यांची जीव अगदी 3-4 वेळा अशी वाकडे तिकडे वळणं घेते आणि घाटातून गेल्यासारखी वाटते. आता हे सिरम जे आहे हे एकतर मॉइश्चरायझरचं बहीण भाऊ असल्यासारखं, त्यांच्या फॅमिलीतलं असल्यासारखं आहे. हे काय करतं नेमकं, आपली स्किन जी डिहायड्रेट होते त्या स्किनचं मॉइश्चर पकडून ठेवायचं काम करतं. आता हे एकतर तुम्ही दिवसा लावू शकता किंवा रात्रीही लावू शकता आणि हे सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. अगदी सोपं आणि सुटसुटीत हे आहे हायॅलुरॉनिक ऍसिड सिरम. नेक्स्ट आहे ते म्हणजे नायसिनामाइड सिरम. आता हे नेमकं काय काम करतं, याचा स्वभाव कसा आहे ना की ज्याच्यासोबत पटलं त्याच्यासोबत पटलं आणि ज्याच्यासोबत नाही पटलं त्याच्यासोबत नाहीच पटलं. याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे ते म्हणजे स्किनवरती येणारं ऑइल कंट्रोल करणं. आता बेसिकली ज्यांची ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन आहे यांनी हे यूज करू नये, कारण की आधीच ड्राय त्यात आणखी ऑइल कंट्रोल म्हणल्यावरती मग ड्राय प्रो मॅक्स असं होऊन जाईल स्किनचं, नाही का. सो ज्यांची स्किन जी ऑइली आहे तुम्ही नायसिनामाइड सिरम यूज करू शकता. डे नाईट कधीही तुमच्या रुटीनमध्ये हे सिरम जे आहे ते फिट करू शकता. आणि हो, सगळ्या जणी ज्यांनी आता 30 पार केलेली आहे, 30मध्ये आहेत, 40मध्ये आहेत, अशा सगळ्यांसाठी अगदी डेली रुटीनमध्ये आणि तुम्ही थँक्यू म्हणाल असं एक सिरम आहे, ते म्हणजे रेटिनॉल सिरम. वय वाढत जातं तसं आपलं स्किनचं टेक्स्चर सुद्धा चेंज होतं आणि स्किन टेक्स्चर इम्प्रूव्ह करण्याचं काम जे आहे ते करतं आपलं रेटिनॉल सिरम. स्किनला स्मूथ करणं, त्याला ब्राईटनिंग करणं, डेड स्किन रिमूव्ह करणं, या सगळ्या गोष्टी हे सिरम करतं आणि म्हणूनच त्याला कदाचित अँटी एजिंग सिरम सुद्धा म्हटलं जातं. 25च्या वरचे सगळेच्या सगळे आणि 30च्या वरचे कंपल्सरी सगळेच्या सगळे हे सिरम यूज करू शकतात. आता करायचंय काय, रात्रीच्या वेळी हे सिरम यूज करायचंय. फेस वॉश केल्यानंतर रेटिनॉल सिरम आणि मग त्यानंतर मॉइश्चरायझर करून रुटीन तुम्ही कंप्लीट करू शकता. नेक्स्ट डे सनस्क्रीन लावायला विसरू नका, कारण डेड स्किन रिमूव्ह करण्याचं काम हे करतं. आणि नेक्स्ट डे जर तुम्ही त्यावर सनस्क्रीन नाही लावलं आणि तसंच घराच्या बाहेर पडलात तर आधीच डेड स्किन रिमूव्ह झालेली उघडी पडलेली त्वचा आणखी बाहेर गेल्यानंतर ती डॅमेज होऊ शकते. त्यामुळे ज्या दिवशी रेटिनॉल तुम्ही लावलेलं असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडण्याआधी सनस्क्रीन अगदी महत्वाचं आहे. 25 ते 30 ज्यांचा वयोगट आहे त्यांनी आठवड्यातून 1-2दा लावू शकता. 30च्या वर असलेले आठवड्यातून 3-4 वेळा रेटिनॉल लावू शकता आणि त्यापेक्षा वर म्हणजे 40मध्ये असलेले सगळेच्या सगळे आठवड्यातून 4 ते 5 वेळा रेटिनॉल सिरम जे आहे ते यूज करू शकता. अगदी कमी पर्सेंटेज, अगदी कमी मात्रामध्ये असलेलं रेटिनॉल सिरम जे आहे त्यापासून सुरुवात करा आणि मग हळूहळू करत पुढे जाऊ शकता. या सिरमच्या समुद्रात पडल्यानंतर इतक्या सगळ्या गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी, पण मला वाटतंय या बेसिक काही गोष्टी आपल्या या सिरमच्या बाबतीतल्या कळाल्यानंतर आता कुठलं सिरम कधी कसं वापरायचंय हे तुम्हाला कळालं असेल, नाही का. चला तर मग मी आरजे आकांक्षा असे बरेच विषय आपल्या ब्युटी संदर्भातले, फॅशन, लाईफस्टाईल संदर्भातले घेऊन येईन पुढच्या पॉडकास्टमध्ये. आणि जर का तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडनं हवी असतील तर मला तुम्ही फॉलो करा आरजे आकांक्षा 07 इंस्टाग्रामवर आणि तिकडे तुम्ही मला मेसेज करून डायरेक्ट सांगू शकता. भेटूयात पुढच्या आपल्या पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे ग्लॅमर पॉड.